पिंपरी चिंचवडमधील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा थोडक्यात आणि जलद. विरोधकांनी महापालिकेवर 15,000 कोटींचं कर्ज असल्याचा आरोप केला. प्रत्यक्षात फक्त 560 कोटींचं कर्ज असून त्यापैकी 364 कोटी 51 लाख फेडायचे आहेत. महापालिकेनं केंद्र राज्य परवानगीने कर्ज घेतलं असून हप्ते वेळेवर भरण्यात येत आहेत असं CFO प्रवीण जैन यांनी सांगितलं. चिंचवड इथल्या बिर्ला रुग्णालयाजवळ पवना नदीच्या पात्रालगत जलवाहिनी फुटल्यामुळे रविवारी दुपारी मोठं कारंजं निर्माण होऊन हजारो लिटर पाणी वाया गेलं. जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम महापालिकेनं हाती घेतल्यामुळे थेरगाव पिंपळे निलग भागातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला. हा पाणी पुरवठा आज सोमवारी पूर्ववत होईल अशी माहिती पाणी पुरवठा विभागाच्या वतीनं देण्यात आली आहे. 22 सप्टेंबर ते 24 ऑक्टोबरपर्यंत RTOकडे 21,979 वाहनांची नोंद झाली. यातून 113 कोटी 70 लाखांचा महसूल जमा झाला. दुचाकी, कार, ऑटो आणि माल वाहतूक वाहनं यात समाविष्ट आहेत. सरकारनं GST कपात केली, त्यामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर खरेदी केली. 1 सप्टेंबरपासून पुणे पिंपरी चिंचवड दुय्यम निबंधक कार्यालयात ई-मोहर प्रणाली सुरू आहे. कर्मचाऱ्यांचे कामगिरी मूल्यांकनही या प्रणालीवर केले जात आहे. कार्यालय प्रशासन म्हणतं कामगिरी सुधारली आणि नोंदणी जलद झाली आहे. गेल्या 9 महिन्यात पिंपरी चिंचवडमध्ये 279 जणांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. पोलिसांनी आवाहन केलंय, वाहतूक नियम पाळा, हेल्मेट घाला आणि वाहनं सावकाश चालवा. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रभागनिहाय मतदार याद्या फोडण्यासाठी 1800 अधिकारी काम करतायत. घरांची पडताळणी आणि नावांची तपासणी सुरू आहे. राज्यात 30 ऑक्टोबरपर्यंत अवकाळी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. इंद्रायणीनगर इथल्या श्री साई चौक मित्रमंडळ आणि विलासभाऊ मडिगेरी प्रतिष्ठान यांच्या किल्ले बनवा स्पर्धेत 310 लहानग्यांनी सहभाग घेतला. पारितोषिक वितरण आमदार अमित गोरखे आणि माजी स्थायी समिती अध्यक्ष विलास मडिगेरी यांच्या उपस्थितीत झालं. 99 सहकारी संस्थांच्या निवडणुका अद्याप झाल्या नाहीत. 31 ऑक्टोबरपर्यंत निवडणुका घेणं अनिवार्य, अन्यथा कारवाई होईल. पिंपरी महापालिका अत्याधुनिक अग्निशमन प्रशिक्षण अकादमी आणि निवासी संकुल उभारत आहे. हा प्रकल्प 30 महिन्यात पूर्ण होईल. खर्च अंदाजे 150 कोटी 91 लाख रुपये आहे. पिंपरी नगर भूमापन कार्यालयात EPICS प्रणाली वापरली जाते. बहुसंख्य तक्रारी 15 दिवसात सोडवल्या जातात. झोपडपट्टीतील रहिवाशांना विनाअट निःशुल्क सदनिका मिळाव्यात या मागणीसाठी आज वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली झोपडपट्टी धारकांचा धडक मोर्चा निघणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर मोर्चाचं नेतृत्व करतील. मोशी इथल्या इंद्रायणी नदीच्या घाटावर छठ पूजेला वाराणसी इथल्या प्रतिनिधींच्या हस्ते गंगा मातेची आरती केली जाईल. चिखली परिसरात 19 वर्षीय तरुणाला धमकी देऊन 2,000 रुपये खंडणी वसूल केली गेली. आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केलाय.